हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आज आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 एक्झाम एप्रिल-मे 2024मध्ये झालेला हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ॲडव्हान्स अकाउंटिंगचा. तर ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा पेपर तुमचा 3 तासाचा असेल. तर हा पेपर तुमचा 4 एप्रिल रोजी होणार आहे. 2 एप्रिल रोजी होणार आहे ॲडव्हान्स अकाउंट. तर पेपर हा तुमचा 75 मार्क्सचा असणार आहे आणि जो काही प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर होता तर त्याची आन्सर आज आपण सोडवून घेणार आहोत. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे, सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे आणि गणकयंत्र वापरण्यास परवानगी आहे. तर पहा, जो काही पहिला प्रश्न आहे 20 मार्कासाठी असतो पहिला प्रश्न. तर अनिता अँड सुनीता आर सोलिसिटर्स प्रॅक्टिसिंग इन पार्टनरशिप देअर ट्रायल बॅलन्स ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर ऑफ देअर प्रॅक्टिस ऑन 31 डिसेंबर 2022 वॉज ॲज फॉलोज. तर हा बघा, इन्सॉल्व्हन्सी अकाउंटिंग यावरचा प्रॉब्लेम आहे. मी इन्सॉल्व्हन्सीवरती 2-3 प्रॉब्लेम घेतलेले आहेत आणि हा एक प्रॉब्लेम आहे. तर याचा आन्सर तुम्हाला मी डायरेक्टली दाखवणार आहे. मी सोडवून घेतलेला आहे. जिथे कुठे तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. तर हा प्रॉब्लेम आहे आणि याचा आन्सर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर पहा, हा जो प्रश्न पहिला आहे याचं आन्सर मी तुम्हाला शेअर करत आहे. तर स्क्रीनवरती पहा, हे आन्सर आहे. इथं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. तर याचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुमचं नेट प्रॉफिट येणार आहे 15,900. तर तो अनिता आणि सुनीता या 2 पार्टनरलाच डिवाईड करून द्यायचा आहे. त्यानंतर याची बॅलन्स शीट तुमची कितीने टॅली होणार आहे. तर पहा, 69,600ने तुमची बॅलन्स शीट ही टॅली होईल. तर अशा पद्धतीने याचा आन्सर तुम्हाला सोडवायचा आहे. जर काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पहा, प्रॉब्लेम तुम्हाला कोणता दिलेला आहे क्वेश्चन 2मध्ये. जे विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम सोडवू शकतात. जे मराठीमध्ये आहेत त्यांनी मराठीमध्ये सोडवू शकतात किंवा इंग्लिशमध्ये जर सोडवायचं असेल तर इंग्लिशमध्ये सुद्धा सोडवू शकतात. त्यानंतर बघा, सेकंड प्रॉब्लेम आहे, द फॉलोइंग वेअर द बॅलन्स एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द बुक्स ऑफ महेश इलेक्ट्रिक कंपनी. तर हा जो काही प्रॉब्लेम आहे तर हा पॅकेजेस अकाउंटिंगवरचा प्रॉब्लेम आहे. तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला 3 अकाउंट हे बनवायचे असतात. फर्स्ट म्हणजे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट, दुसरं आहे स्टॉक अकाउंट आणि थर्ड आहे ट्रेडिंग अकाउंट. तर असे तुम्हाला एकूण 3 अकाउंट बनवायचे असतात. तर हे पॅकेजेस अकाउंटिंग यावरील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न 15 गुणासाठी विचारण्यात येतो. तर हा प्रश्न इथे 15 गुणाला विचारण्यात आलेला आहे. तर सगळ्यात आधी पहा, तुम्हाला क्वेश्चन दुसरा, याला ऑर सुद्धा क्वेश्चन दिला जातो. त्याला ऑर क्वेश्चन कोणता आहे पहा, हा जो प्रॉब्लेम आहे तर हा इन्सॉल्व्हन्सीवरचा दिलेला आहे आणि याला सेकंड जो ऑर प्रॉब्लेम आहे तर तो आहे तुमचा पॅकेजेस अकाउंटिंग. तर पहा, पॅकेजेस अकाउंटिंगचा हा प्रॉब्लेम आहे. तर यांचा आन्सर मी शेअर करणार आहे. त्याआधी तुम्ही क्वेश्चन बघायचा आहे. द मोटार्स ऑइल लिमिटेड सेल्स ऑइल इन ड्रम्स विच आर चार्जड ॲट 100 each कस्टमर. रिटर्निंग ड्रम्स विथ अ मंथ आर क्रेडिटेड विथ 19 each. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल फ्रॉम द बुक्स. तर इथं काय सांगितलेलं आहे, शो द नेसेसरी अकाउंट इन द बुक्स ऑफ द कंपनी. तुम्हाला इथे सांगितलं जाणार नाही की तुम्ही इथे मेमोरंडम अकाउंट उघडा, स्टॉक अकाउंट उघडा किंवा ट्रेडिंग अकाउंट. तुम्हाला हा प्रॉब्लेम बघितल्या लक्षात आलं पाहिजे की हा पॅकेजेस अकाउंटिंगमधील प्रॉब्लेम आहे आणि यामध्ये 3 अकाउंट तयार करायचे असतात. तर त्याचं आन्सर तुम्हाला मी शेअर करत आहे. तर बघा, तर हा प्रॉब्लेम आहे. मी इथे थोडं लिहिलेलं आहे वर्किंग नोटमध्ये. जेवढे कस्टमर्स जे आहेत तेवढे सगळे काय येणार आहेत, मेमोरंडममध्ये येणार आहे. तर जो मी प्रॉब्लेम घेतलेला आहे पॅकेजेस अकाउंटिंगवरचे 2 ते 3 प्रॉब्लेम आपण घेतलेले आहे. अगदी हाच प्रॉब्लेम गेल्या वेळेस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेला होता. तर आपण हा प्रॉब्लेम सोडवून घेतलेला आहे. यात काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकतात.
जर बघा मेमोरंडम अकाउंटमध्ये काय काय येणार आहे, जेवढे काही कस्टमरच्या रिलेटेड आहे, जिथे जिथे कस्टमर नाव तुम्हाला दिसत आहे ते सर्व तुम्हाला मेमोरंडममध्ये लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर सेल्स व्हॅल्यू किती दिलेले आहे 100, तर त्याच्यातले चार्जेस आपल्याला किती आहेत 90, तर हे लेस केल्यानंतर आपल्याला रेंट चार्ज भेटणार आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. तर इथे सेल्स प्राइस किती आहे 90 आहे, कॉस्ट प्राइस किती दिलेली आहे 60, ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला सोडवायचा आहे. याचा आन्सर तुम्हाला मी आणखीन एकदा शेअर करत आहे, किंवा तुम्हाला पॅकेजेस अकाउंटिंग याचा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे व्हिडिओचं आन्सर तुम्हाला भेटून जाणार आहे. आपण 2 ते 3 प्रॉब्लेम ह्यावरती घेतलेले आहेत. तर हा क्वेश्चन 15 गुणासाठी होता, तर हे याचा आन्सर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. हे पहा. त्यानंतर आपण वळणार आहोत तिसरा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला 15 गुणासाठी विचारण्यात आलेला आहे. तर कोणता क्वेश्चन आहे तर बघूयात आपण. तर पहा, तिसरा क्वेश्चन इथे दिलेला आहे. तर हा कुठल्या अकाउंटमधला आहे तर डिपार्टमेंटल अकाउंट हा जो चॅप्टर आहे आपला, तर त्यावरील हा क्वेश्चन दिलेला आहे. द ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ रेशो अँड ग्रॅमफोन इक्विपमेंट को for the 6 month ended 31st December 2022 is presented to the following from. तर पहा, इथे तुम्हाला पॅकेज डिपार्टमेंटल अकाउंटिंग यावरील प्रॉब्लेम दिलेला आहे. तर याचा आन्सर कशा पद्धतीने सोडवायचा, तर डिपार्टमेंटल अकाउंटिंग यामधील आपण घेतलेला आहे की, तर बघा इथे तुम्हाला डिपार्टमेंट अकाउंटिंग यावरील प्रॉब्लेम दिलेला आहे. तर तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे, तर याच प्रकारचे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. तुम्हाला याची प्लेलिस्टही भेटून जाईल. त्या प्लेलिस्टमध्ये आपण अशा प्रकारचा एक प्रॉब्लेम सोडवून घेतलेला आहे. अगदी त्याच प्रकारे तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. कुठल्याही प्रकारची जास्त डिफिकल्ट ॲडजस्टमेंट दिलेल्या नाहीत, ठीक आहे. तर पहा, याचा आन्सर मी तुम्हाला शेअर करत आहे. हे पहा, याचा आन्सर मी तुम्हाला एकदम व्यवस्थित कागदावरती सोडून दिलेला आहे. तर याचा आन्सर तुम्ही पाहू शकतात. याच्या ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेल्या आहेत. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट आपण इथे सॅलरी अँड वेजेसची सोडून घेतलेली आहे. त्यानंतर पहा, सेकंड ॲडजस्टमेंट इथे आहे रेंटची, आणि थर्ड आहे सन्ड्री एक्सपेन्सेसची. तर हे पूर्ण आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे. आणि इथे आपण डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करून घेतलेला आहे. पहा, इथे अगदी सोपा प्रॉब्लेम आहे. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला सोडवायचं आहे. जर तुम्ही सोडवून बघितलेलं असेल तर आन्सर टॅली करून पहा, टॅली होते का. तर त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन तिसरा, याला ऑर क्वेश्चन कोणता दिलेला आहे तर बघा, ऑर क्वेश्चनमध्ये दिलेला आहे शाह अँड सोन्स सेल्स इज केसेस विच आर चार्जड टू कस्टमर ॲट ₹11 each, and if they are returned in good condition within 2 months a credit is given at 9 each. The following are the particulars for the year 2022. तर पहा, नंबर ऑफ केसेस विथ द फर्म, तर हे दिलेलं आहे तुम्हाला स्टॉक अकाउंटमधला. तर स्टॉक अकाउंटमध्ये आपण 3 अकाउंट ओपन करत असतो. एक मेमोरंडम स्टॉक अकाउंट, दुसरं स्टॉक डेटार्स अकाउंट, आणि थर्ड ट्रेडिंग अकाउंट. हे 3 अकाउंट आपण क्रिएट करत असतो. तर पहा, आपला क्वेश्चन तिसरा यामधील क्वेश्चन ऑर आहे. तर याचा आन्सर मी तुम्हाला शेअर करत आहे. तर बघा, क्वेश्चन तिसरा, याचा आन्सर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचा आहे. तर मेमोरंडम स्टॉक अकाउंट हे अशा पद्धतीने बनवायचं आहे. याचा फॉर्मॅट असणार आहे पर्टिक्युलर नंबर्स रेट अमाऊंट, तर मेमोरंडम स्टॉक अकाउंट हे सेल्स प्राईसनं कधीही तयार करायचं असतं. तर तुम्हाला इथे प्रॉब्लेममध्ये बघा, सेल्स प्राईस किती दिलेली आहे 9 each. त्यानंतर सेल्स प्राईसने मेमोरंडम अकाउंट तुम्हाला बनवायचं आहे. आणि मेमोरंडम अकाउंटमध्ये तुम्हाला फक्त जे काही कस्टमरचे ॲडजस्टमेंट आहे, जसे की पहा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, फर्स्ट आहे का तर नाही, कस्टमरचं नाव दिसत आहे का नाही,
सेकंडमध्ये दिसत आहे का, तर हो. इथे पहा विथ कस्टमर. थर्डमध्ये आहे का, तर नाही. फोरमध्ये आहे का, तर आहे. सेंट टू कस्टमर. फिफ्थमध्ये आहे का, हो आहे. केसेस रिटर्न बाय कस्टमर. सिक्समध्ये आहे का, हो आहे. तर हे सर्व तुम्हाला मेमोरंडम स्टॉक अकाउंटमध्ये घ्यायचं आहे. तर पहा याचा आन्सर मी इथे तुम्हाला दिलेला आहे सोडून. त्यानंतर स्टॉक अकाउंट बनवायचं आहे. तर स्टॉक अकाउंटमध्ये पूर्ण परचेस, रिटर्न सर्व तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर पहा ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला बनवायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये अशा पद्धतीने तुम्ही बनवून टॅली करायचं आहे. जेव्हा तुमचा हा प्रॉब्लेम एक बरोबर येणार आहे, तर तेव्हा तुमचं हे बॅलन्स प्रॉफिट अँड हे जे आहे स्टॉक अकाउंट, तर याचं अगदी बॅलन्स टॅली होणार आहे. इथे प्रॉफिट, नेट लॉस, प्रॉफिट वगैरे येणार नाही. ठीक आहे. तर ट्रेडिंग अकाउंटमध्येच तुमचा प्रॉफिट येणार आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तिसरा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर कमेंट करू शकतात. त्यानंतर पहा फोर्थ क्वेश्चन दिलेला आहे. चौथा क्वेश्चन तुम्हाला कोणता दिलेला आहे, तर बघा क्वेश्चन 4 दिलेला आहे. बळीराम. तर हा जो आहे तर इन्सॉल्वन्सी अकाउंटिंगवरती आहे. हा थोडासा हार्ड आहे, त्यामुळे मी हा तुम्हाला सोडून दिलेला नाही. कारण हा हार्ड सोडवत बसण्यापेक्षा याला जो ऑर क्वेश्चन आहे तो इझी आहे, तर तो तुम्ही सोडवू शकतात. तर बघा इथे काय काय दिलेलं आहे. द फॉलोइंग पर्चेस वेअर मेड बाय बालाजी फॉर हिज बिझनेस हॅविंग 3 डिपार्टमेंट्स. 3 डिपार्टमेंट दिलेलं आहे. तर आता हे जे दिलेलं आहे तर हे काय आहे, तर ओपनिंग स्टॉक आहे. ठीक आहे. ओपनिंग स्टॉक आहे. तर हे पहा, हे जे दिलेलं आहे तर परचेस किती झालेला आहे तर ते आपल्याला इथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे काय दिले, स्टॉक दिलेला आहे. खाली स्टॉक आहे ए डिपार्टमेंट, बी डिपार्टमेंट, सी डिपार्टमेंट. त्यानंतर सेल्स दिलेला आहे. तर आपल्याला डिपार्टमेंटल ट्रेडिंग अकाउंट तयार करण्यासाठी काय काय करायचं लागत असतं, तर इथे काय दिलेलं आहे, फक्त सेल्स दिलेला आहे, ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. त्याचबरोबर परचेसेस दिलेले आहेत. इथे आहेत परचेसेस, ओपनिंग स्टॉक आणि सेल्स दिलेले आहेत. तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला नाही. तर आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचा आन्सर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा मी याचा आन्सर तुमच्या सोबत शेअर केलेला आहे. तुम्ही लिहून घेऊ शकतात कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला आहे. पहा, सगळ्यात आधी फर्स्ट वर्किंग नोट करायची आहे. अज्युम दॅट ऑल परचेस युनिट आर सोल्ड, हेन्स सेल्स डिपार्टमेंट ए बी सी. तर कितीचे सेल्स आहेत, तर इथे पहा आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत सेल्स किती आहेत एकूण. परचेस किती झालेले आहेत आपले, तर तुम्हाला इथे दिलेलं आहे. परचेस डिपार्टमेंट एचे किती आहेत 1000 युनिट्स, डिपार्टमेंट बीचे किती आहेत 2000 युनिट्स, डिपार्टमेंट सीचे किती आहेत 3000, डिपार्टमेंट सीचे आहेत 2400 युनिट. तर याचे जी युनिटची प्राईस आहे तर ही किती दिलेली आहे 20. तर याला मल्टिपल करा, तुम्ही याची टोटल करा, टोटल सेल्स भेटतील. त्यामधून कॉस्ट प्राईस ही दिलेली आहे, ही लेस करा, तुम्हाला भेटेल ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट भेटल्यानंतर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे, तर याचा एक फॉर्म्युला आहे. ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100 करा, किती येईल 20%. तर हे तुम्हाला पर्सेंटेज भेटलेले आहेत. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट पर वीक करा. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट पर वीक केल्यानंतर तुम्हाला डेप्रिसिएशन, सेलिंग प्राईस पर युनिट, प्रॉफिट पर युनिट आणि कॉस्ट प्राईस पर युनिट. तर सेलिंग प्राईस किती दिलेली आहे 20.50 आणि 25 दिलेली आहे. तर इथे प्रॉब्लेम तुमच्याकडे नसेल तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. तर बघा इथे दिलेले आहेत प्राईस. हे घेतल्यानंतर इथे याचा प्रॉफिट काय करायचा आहे 20% आलेला आहे. तर प्रॉफिट सेलमध्ये ॲड असतो, तर 20% ऑन सेलवर करा, किती येईल 4. यावर 20% करा 4.5, यावर 20% करा 5 येईल. त्यानंतर कॉस्ट प्राईस पर युनिट, तर सेलिंग प्राईस मायनस प्रॉफिट,
केल्यानंतर कॉस्ट प्राईस पर युनिट भेटणार आहे. तर किती आली तर 16 ए डिपार्टमेंटची, 18 बी डिपार्टमेंटची आणि सीची 20 आली. तर त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे आपल्याला, 120 युनिट्स, 80 युनिट्स आणि 152 युनिट्स. तर याला मल्टिपल करा. डिपार्टमेंट एची कॉस्ट प्राईस किती आलेली आहे 16, तर यानं मल्टिपल करा. त्यानंतर डिपार्टमेंट बीची आलेली आहे 18, डिपार्टमेंट सीची आलेली आहे 20. तर हे झालं ओपनिंग स्टॉक. तसंच आपल्याला परचेसेस दिलेले आहेत. युनिट किती आहेत, 1000, 2000 आणि 2400. तर यालासुद्धा यानंच मल्टिपल करायचं आहे आणि लिहायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे सेल्स. तर आता सेल्सचे पहा, जी काही कॉस्ट प्राईस त्याने अगोदर दिलेली आहे तर तीच आपल्याला हीच घ्यायची आहे इथलीच. ठीक आहे. तर सेल्स अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करा. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलेला नाही, हा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक केल्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड भेटतं. तर इथे आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे, त्यामुळे आपण ओपनिंग स्टॉक प्लस परचेस, जे आपले ओपनिंग स्टॉकचे युनिट्स आहेत तर ते आपण घेतलेले आहेत, लेस केलं त्याच्यातून सेल्स, आपल्याला भेटलं क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक आपल्याला युनिट्समध्ये भेटलेले आहेत. तर हे काय करायचं आहे, आपल्याला कॉस्ट म्हणजे प्राईसमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लोजिंग स्टॉक 100, 160 आणि 56. तर ए डिपार्टमेंट, बी डिपार्टमेंट आणि सी डिपार्टमेंटचा आलेला आहे. तर क्लोजिंग स्टॉकला सुद्धा कॉस्ट प्राईसनं मल्टिपल करा, तुम्हाला क्लोजिंग स्टॉकचे अमाऊंट भेटणार आहे. त्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट ओपन करायचं आहे. पर्टिक्युलर्स ए डिपार्टमेंट, बी डिपार्टमेंट, सी डिपार्टमेंट, पर्टिक्युलर्स ए डिपार्टमेंट, बी डिपार्टमेंट, सी डिपार्टमेंट. इथे लिहा ओपनिंग स्टॉक, आपण जे कॅल्क्युलेट केले ते. परचेसेस लिहा. त्यानंतर इकडे बाय सेल्स, बाय क्लोजिंग स्टॉक, जे काही आत्ता आपण काढलेलं आहे. डिपार्टमेंट एचा 1600, बीचा 2880, त्यानंतर सीचा 1120. तर हा झाला क्लोजिंग स्टॉक लिहिलेला आहे. त्यानंतर क्लोज करा. ज्याची अमाऊंट मोठी आहे ती दोन्हीकडे लिहा, लेस करा, तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट भेटणार आहे. डिपार्टमेंट एचा 4080, त्यानंतर डिपार्टमेंट बीचा 8640 आणि सी डिपार्टमेंटचा 1,24,080, 12,480. तर हा तुम्हाला डिपार्टमेंट सीचा नेट ग्रॉस प्रॉफिट भेटणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा. क्वेश्चन पेपरमध्ये चौथा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्सचा 5वा क्वेश्चन आहे 10 मार्क्सचा. तर ह्या शॉर्ट नोट्स तुम्हाला शाळेमधून, कॉलेजमधून तुम्हाला भेटल्या असतील. जर भेटल्या नसतील तर तुम्ही मला कमेंट करा, मी टेलिग्रामवरती अपलोड करेन. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी, इम्पॉर्टन्स ऑफ डिपार्टमेंट अकाउंट, मीनिंग ऑफ पॅकेजेस अकाउंट, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अकॉर्डिंग टू इन्सॉल्वन्सी ॲक्ट. तर विद्युत कंपनीचे फायदे, विभागीय लेख्याचे महत्त्व, संवेष्टन लेख्याचा अर्थ, नादारी कायद्यानुसार अधिमान्य उत्मरण. तर हे जे 5वा क्वेश्चन आहे तर यातील तुम्हाला कुठलेही 2 क्वेश्चन सोडवायचे आहेत. एका क्वेश्चनला 5 मार्क्स असतील. तर असे 2 क्वेश्चन सोडवा, तुम्हाला इथे 10 मार्क्स भेटून जातील. तर प्रॉब्लेम हे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहे. त्याचे आन्सर आपण पूर्ण बघितलेले आहेत. मॅनेजमेंट अकाउंटचा सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे आन्सर आपण घेतलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनेलवर अवेलेबल आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकतात. तर अशा पद्धतीने याची उत्तरे आपण बघितलेली आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो तुम्हाला ज्या सब्जेक्टमधील आन्सर पाहायचे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची, तर तो सब्जेक्ट मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आपण त्यावरती एक व्हिडिओ घेणार आहोत. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात. तर तो सब्जेक्ट तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ पाहता येतील आणि पूर्ण सब्जेक्टच्या रिलेटेड आपल्या चॅनेलवर पूर्ण प्रॉब्लेम हे अवेलेबल आहेत. तुमची तयारी झालेली नसेल तर तुम्ही तयारी करू शकतात. टाईम टेबलसुद्धा अपलोड केलेला आहे, तो तुम्ही एकदा पाहून घ्यायचा आहे. धन्यवाद.